वाठोडा वस्ती म्हणजे वाठोडा शुक्लेश्वर. तेथे लाखमठी चौकी आसन झाले. 82 चरणशाळान केले. 82 उपहारने पदविला. गोसाव्याची आरवना झाली. गोळा झाला विडा ओळखविला. पौड उपौड झाला. तीय दिशी तेथची वस्ती झाली. तेथून सर्वज्ञ नाय गावी कटकेश्वरी अग्निष्टके वस्ती झाली. त्या कटकेश्वराला आसन झालं. 22 चरणशाळान केलं. गोसाव्याची आरवना झाली. गोळा झाला विडा ओळगविला. पौड उपौड झाला. तेथून गोसावी पभेशी विजय केले. तीय दिशी ते अग्निष्टके चौकी वस्ती झाली. हा पवे बऱ्याच ठिकाणी लागतात ठीक आहे. मग माना माणिकेश्वरी वस्ती त्या अकोला रोडवरती आहे. माना माणिकेश्वर म्हणतात त्याला आधी. तेथेही असाच नित्यनेम केला आणि वस्ती झाली. कारंजा बेंबळेश्वरा वस्ती. तेथून गोसावी कारंजाशी विजय केले. इथं स्थान नाही आपल्याला. तेथे चरणशाळान गोळा झाला विडा ओळगवला. उपहारने पदविला. आरवना गोळा विडा झाला. तेथे बेंबळेश्वरी वस्ती झाली. आणि मांगरोळी वराहदेवी वस्ती. म्हणजे असं सर्वज्ञांचा दरकोस दर मुक्काम. मांगरोळ म्हणजे सध्याचं मंगळूर आहे ना. तेथे विजय केले. वराह चौकी वराहदेवी. हे वराह म्हणजे कोण? तिथे आसन झालेलं आहे. 22 चरणशाळान केलं. विडा झाला गोळा झाला. तेथे सर्वज्ञ चांगले भट्टा ते म्हणतात. बटिका खेळाचा. खेळायला जायचे बटिका. 22 म्हणते बाबा बटिका. देवीची बाबाची वस्त्रे रुळली असती. रुळणे शब्द आहे इथं. रुळे म्हणजे आताच्या भाषेत वेगळं आहे की नाही. त्यावेळी रुळे म्हणजे काय? वस्त्रे रुळली. रेल्वेचा रूळ आहे का नाही. त्या रुळावरून चालणारी भाषा कशी बदलते पहा. एखादा पाहुणा थांबला तर म्हणतो लय रोळा रे बाबा तो, आहे की नाही. भाषा कशी बदलते. त्यावेळेला रुळाने शब्द मळणे, घाण होणे किंवा प्रवास करून करून ते वस्त्र स्वामींच्या अंगावर रुळलेले. केश कळाप रुळले असा एक शब्द येतो श्रीकृष्णचरित्रामध्ये. बऱ्याच ठिकाणी येतो ते मराठी साहित्यामध्ये. म्हणून 22 म्हणतात ते सगळे वस्त्रे आता रुळले आणि तुला तर खेळायला जायचे ना, मग हे जा, मग धुवून घेऊन ये. तर म्हणे ठीक आहे मी जातो. मग इकडे सर्वज्ञांनी पौढ स्वीकारला. ते गावापूर्वी नदी ते कृष्ण घाटी आजी आहे तिथे. धुवावयाशी गेले. बरवी धुतले ओपविली. मागुते वाळो घातली. मग वाळवंठी बैसले तिथे. ही लीळा सगळ्या चरित्रात येते आहे की नाही. 25 स्थळामध्ये येते. स्मरण कसं करावं म्हणून ही लीळा येते. संदर्भ देतात. मग तिथे काय करतात ते वाळवंठामध्ये, तर ते पायावरी ओलसरे वाळवाचे दोन्ही देवळे करती.
पाय रोवला, पायावर वाळू टाकली आणि देवळं केलं त्याने, देवळाचं. देवीची दोही देवाचे नाव लवलवा आठविती. आता ते कुठून आले? वृद्ध करून पाहिलेलं आहे त्याने श्री बाबांना. त्यामुळे हे दोन्ही अवतार कसे कसे तिथे क्रीडा करायचे, उखळीला आहे ना, भैरवाला. बऱ्याच ठिकाणी हे सगळे सन्निधानातले आहेत. चांगदेव भट्ट, मला तर त्याला आठवायला लागलं तिकडलं सगळं. मग तो म्हणतो, ही चांगदेव रावळाची गुंफा, हे देऊळ चांगदेव रावळांचं, हे गुंफा श्री गुंडम रावळा गोसाव्यांची, ही गुंफा चांगदेव रावळ गोसावे. आता तो लहान मुलगा असल्यामुळे ते सगळं त्यानं पाहिलेलं दृश्य तो निर्माण करतो आणि आठवतो. आणि कपडे वाळू घातलेले आहेत तिकडेच. आणि मग एर एरा गोसाव्यांचे चरण शरण ऐसे म्हणते. गुंडमराव गोसाव्यांचे चरण शरण, श्री चांगदेवराव गोसाव्यांचे चरण शरण. ऐसे दोही देवाचे नाव वेळोवेळा वाहे वाहे उच्चारते. गडबडीनं लगबगीनं वाहे वाहे कुठे शब्द आहे बरं? हा शब्द इकडे आला आता. वाहे गुरु की फतेह. कोण आहे ते? गुरु गोविंद सिंग. इथं वाहे वाहे म्हणतात. त्यांचा एक गुरुमंत्र आहे, वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु की. ते तसं म्हणलं त्यांच्या त्या गुरुद्वाराच्या बाहेर की आपल्याला सगळं एंट्री असते. तेज बहादूर सिंग आहे त्यांचे धर्माचे गुरु. हे तुम्हाला ज्ञान पाहिजे बरं, हे कुठून ज्ञान कुठं चाललंय हे कळलं पाहिजे. नांदेडमध्ये आहे ते वाहेगुरु. वाहेगुरु मग दुसऱ्या संप्रदायामध्ये लाहे लाहे गुरु, लाहे गुरु इथले नाव आहे. ते सगळी नावं या लेण्यामध्ये येतात. पण ते चांगदेव भट्ट वाहे वाहे म्हणायचे, नामस्मरण करायचे बिचारे आणि बसले खेळत. असे दोही देवाचे नाव खूप वेळ उच्चारत बसले, खेळत बसले. मग लाहे लाहे म्हणते. काहीच पण आलं बघा, लाहे लाहे शब्द आला. आणि एरा देवळाकडे हात जोडीती. एरा देवळाकडे हात जोडीती. महिमभट्टाने का लिहिलंय की तुम्हाला दररोज हे करता आलं पाहिजे. इथं बसून आपापल्या ठिकाणी इथून जे देव जरी इथून हात जोडला तरी काय होतं, ते स्थान नमस्कार केल्याचं पूर्ण गोमट होतं. जे प्रत्यक्ष होतं ते अप्रत्यक्ष होतं. आता चांगदेव भट्ट कुठं आहेत? इथे. नमस्कार कुठं करतायत? श्री बाबांना. मग तसं सकाळचा नमस्कार तुमचा दत्तात्रेय प्रभूंना. आता कुठं आहे दत्तात्रेय प्रभू? सध्या कुठं बसले? कुठे आहेत? देवदेवेश्वरी. देवदेवेश्वरला काय करते आता देव? मग ती श्रीमूर्ती त्यांचा काय असेल तुमच्या ज्ञानाने, ज्ञान असल्याशिवाय काही खरं नाही. पण 5 वाजता आरती, 5:30ला काय प्रोग्राम आहे? सगळ्यांचा प्रोग्राम फिक्स आहे सगळ्या अवतारांचा. आपल्या स्वामींचा काय प्रोग्राम आहे आता? झालं ते 75 झाला. आता काय तुम्हाला अभ्यास करावा लागेल नेमकं स्वामी काय करतात कोणत्या वेळेला. आता कुठली तयारी असेल स्वामींची?
तर अशा प्रकारे ते लाहे लाहे इरा देवळाकडे हात जोडीती, नमस्कार करीती, दंडवत करती. लाहे लाहे पुन्हा इरा देवळाकडे म्हणजे जिथे श्री प्रभू बाबांचा निवास आहे. कुणाच्या घरी राहायचे ते बाबा? मग त्यांचं घर तिथं स्वामी दंडवत. भैरव बुर्जाकडे दंडवत, राजमठाकडे दंडवत. हे चांगले भट असे हुशार आहेत. असं आपल्याला वाटतं ते लहान मुलगा आहे, पण तो मोठा अधिकाराचा आहे. त्याला गुंड रावण नाव पण माहीत आहे, म्हणजे तो वेगळ्या स्टेपचा दिसतो. आणि मग ते खेळ क्रीडा करता 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 परम संतोषाते पावायचे आणि पुन्हा पुन्हा तेच खेळ खेळायचे. मग इकडे मठामध्ये बाईसांनी उपहारने पदवीला, स्वामीकडे पहुड झालता, स्वामींना इकडे उपहुड झाला, अरोना झाली, गोळा झाला, विडा झाला. मागुता पहुड उपहुड झाला. म्हणजे किती वाजले सांगा पटकन. जा ठीक. तर बाईशी म्हटले, बाबा बाबा. बाईसांना आता आठवण आली. बटिकू बाबाची वस्त्रे धो गेला असे तो उशीर लावला, अजून का नाही? स्वामीने ठीक आहे, आता मी जाऊन बघतो. आणि मग स्वामी खिडकीद्वारे विजय केले. ते खिडकी आहे म्हणजे कुठून गेले हे सगळं चिंतन करायचंय तुम्हाला, आठवायचंय. समोरून नाही गेले स्वामी, आता कोण्या खिडकीतून गेले स्वामी? अशा किती खिडक्या आहेत चरित्रामध्ये. अभ्यासाचा विषय, हे सगळे MDचे विषय आहेत. साध्या वळ्याचं कामच नाही काय. चाललाय टाइमपास चाललाय. सांगा आहे का पाठ? चला. माझी खिडकी आपल्या देवपूजेत पण येते ती खिडकी. तिने हरी तर दररोज अंतःकरणात खिडकीतून विजय केले सर्वज्ञ त्याला आणायला. चल रे म्हणाले, भाऊ कुठे गेला तू? मग बघितलं तर हे भाऊसाहेब त्यांचं चालू आहे आपला खेळ. आणि गोसावी मागा जाऊन त्याच्या पाठीशी चरणचारी उभे केले आणि तयावरी सावली पडली स्वामींची. त्याने मागून ते पाहिलं. ही अखंड लीळा आठवायची आहे तुम्हाला. जेव्हा स्मरण करतील तेव्हा गोसावी तुमच्या पाठीशी येऊन उभे राहतील. हे पाठीची निवासे विशेषे कुणाला भेटले स्वामी? उत्तरापंथी गेल्या. कोण्या गावाला? स्वामी आता कुठं आहेत विशेष करून? हे चरित्रात सांगितले ना, आपल्या लीळा झालेली आहे. मुख्य मुख्य विषय माहीत पाहिजेत. एकूण जगाला सांगायची काही गरज नाही, आपल्याला माहीत पाहिजे. दाय महाराज म्हणाले, स्वामी आम्ही हे विषयशी वेळापूर्वी आहे म्हणजे वेरोळला स्वामी आहे. मग वेरूळचे लेणे आठवावे लागतील तुम्हाला, वेरूळचे स्थानं आठवावे लागतील. लगेच जायचं नाही वेरूळला, तिथं न पळताय. हा एक मोठा गोंधळच आहे का नाही? कोणी कुठेही चाललंय आता. तो एक विषय विनोदाचा झालाय. साधू संत असे चालले आपलं, उठले निघाले. तर सर्वांनी ती सावली पडली पाहिलं त्यांनी आणि शंकले मनातल्या मनात. त्यांना लाज वाटली. म्हणाले, अरे बापरे किती वेळ झालाय मला. पहा सर्वांनी म्हणतात, बटिका भिवू नका.
स्वामींनी त्या अभय दिले. हे वचन आपल्यासाठी आहे. बटिका भिवू नका, काही खेळत असा, श्री प्रभूंचे स्मरण करीत असा. सर्वज्ञ कुठं आहेत? मठात. हे कुठं करतायत? नदीत. तिथे येऊन स्वामी त्यांना अवॉर्ड देतात. पद्मश्री अवॉर्डच आहे ह्यांना. ते म्हणाले, तुम्ही स्मरण करीत असा, श्री प्रभू बाबाचं आठवतं का? आणि आम्हाला पण आठवत असा. तुम्हाला जी बसला खेळत म्हणाले, माझं काय. सर्वज्ञ. आणि मग त्यावेळेला त्यांच्या पुष्टी विभागी श्री कर ठेविला. हा खरा आशीर्वाद आहे, प्रसन्नता आहे त्या करामध्ये. श्रीकर ऐसा भावीजे जे चांगदेव भट्टी. दररोज हा श्रीकर तुमच्या पण पाठीवर ठेवला पाहिजे. बटिका बटिका म्हणाले, ऐसे होय ऐसे म्हणजे हो. ही विधिवाक्य या ठिकाणी प्रकट झालं आपल्यासाठी. ऐसे होय, असंच होत राहा. आणि ऐसे म्हणजे हो, असंच म्हणत राहा. किती साधी अपेक्षा आहे देवाची आपल्याला. आपण करतो का ते? हे सोडून सगळं करतो. आहे की नाही? सगळा कुटाणा जगभराचा तो चालू राहतो. हे नाही होत. स्वामी म्हणतात, खेळू खेळीजे तर ऐसाच खेळीजे, जे जीवाचे हित होईल. खेळ खेळावा तर असा. सगळा खेळच चालू आहे ना. संसारात बांधले तर माझा खेळ केला म्हणतात. आयुष्याचा खेळ मांडलाय. खेळ असा मांडला पाहिजे. त्यात जीवाचं हित आहे. चांगदेव भट्टी म्हणितले होकाजी. मग दंडवत घातले, श्रीचरणा लागले. आणि मग सर्वज्ञ त्यांच्या पाठीवर श्रीकर ठेवून बिडाराभिषेक केले. ते वस्ती झाली. आता स्थान आहे तिथे, नदीच्या कडेला आहे ते स्थान. त्या स्थानाला असं दंडवत करावा दररोज ना. अशा प्रकारे सर्वांनी तेथून टाकळी वस्ती झाली. तिथे पण स्थान आहे आज. आलेगाव वस्ती स्थान आहे. आलेगावला कधी किती रूट आहे स्वामींचा? अंजनी लिंगाचा देवळी वस्ती झाली. मेघंकरी वस्ती झाली. मेघरला कितव्यांदा आले स्वामी? परत स्वामी ते मेहकरचं मोठं अट्रॅक्शन आहे स्वामींना. या चक्करमध्ये स्वामी पातूरला नाही गेले की नाही. आलेगावून अंजनीला आले. मधली स्थानं सोडले. आलेगावून कुठे आले स्वामी? ह्याला नाही, ते कुठून आले? इसवी अंजनी. कुण्या गावून आले तिथं? पातूर. आलेगाव तो रूट आहे स्वामींचा. हा दुसरा तिसरा रूट आहे. आणि कुठलं स्थान आहे बरं आता तिथे? एवढे स्थान दररोज साधून दंडोत करायचं असतं. इथं बसून आठवायचं असतं. अंजनी, इसवी, येळवण. येळवण पण नाही आलं इथे. येळवणला कधी गेले स्वामी? आणि तिथला सगळा क्रम करून स्वामी आता मेहकरला. तिथून सिंदूरजनी ब्राह्मणा अभास दर्शनी वस्ती पूजा अर्पण. सिंदूरजनला किती वेळा आले आता? किती वेळ आहे? तर अशा प्रकारे ही लीळा येते. ही पुढची लीळा मोठी आहे आता.
दंडवती